मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये एक मोठा बदल करण्यात आलेला आहे। या बदलामुळे भरपूर आशा भगिनी योजनेपासून दूर होणार आहेत। नेमक्या कोणत्या बहिणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेपासून दूर होणार आहेत? स्टेटस पाहून घेणं गरजेचं आहे। लाडकी बहीण योजनेमध्ये आपण खरंच पात्र होणार आहात का? इथून पुढचे हप्ते आपल्याला मिळणार आहेत का? हे सुद्धा तुम्हाला पाहता येणार आहे। परंतु नेमके कोणत्या महिला या योजनेपासून दूर होणार आहेत याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा। चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये भरपूर आशा बहिणींनी अर्ज केलेले आहेत। ज्यांचे अर्ज अप्रूव्ह झालेले आहेत अशा सर्व जवळपास बहिणींच्या खात्यावरती 7,500 रुपये जमा करण्यात आले आहेत। म्हणजे काही हप्ते सुद्धा जमा झाले आहेत। आता ज्या बहिणींचे अर्ज आतापर्यंत अप्रूव्ह नाहीत, ज्यांचे अर्ज पेंडिंग मध्ये आहेत, अशा सर्व बहिणींचे अर्ज सुद्धा लवकरच अप्रूव्ह होतील आणि त्यांना सुद्धा लाडकी बहीण योजनेचे पैसे नक्की मिळतील। परंतु मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये एक नवीन जो बदल करण्यात आलेला आहे तो बदल म्हणजे संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत ज्या बहिणी पात्र आहेत, ज्यांना पैसे मिळत आहेत, अशा बहिणी लाडकी बहीण योजनेमध्ये परत राज्य सरकारच्या माध्यमातून जी निधी किंवा जो अनुदान दिला जातो या अनुदानास पात्र राहणार नाही। म्हणजे संजय गांधी निराधार अनुदान योजना असेल, श्रावण बाळ योजनेमध्ये तुम्ही जर पात्र असाल तर तुम्हाला आता लाडकी बहीण योजनेचा लाभ दिला जाणार नाही। या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता, स्टेटस मध्ये स्पष्टपणे माहिती देण्यात आलेली आहे। ज्या बहिणी संजय गांधी निराधार अनुदान योजनेमध्ये पात्र आहेत, ज्यांना लाभ मिळत आहे, अशा बहिणी लाडकी बहीण योजनेपासून आता दूर होणार आहेत। यस जर असेल तर तुम्ही या योजनेमध्ये पात्र होणार नाही, नो जर असेल तर तुम्ही 100% या योजनेमध्ये पात्र होणार आहात। स्टेटस पाहण्यासाठी हा जो शेवटी व्हिडिओ मी लावलेला आहे त्यावरती क्लिक करा आणि घरी बसल्या आपल्या मोबाईलच्या माध्यमातून स्टेटस पाहून घ्या। आपल्याला सुद्धा या ठिकाणी या योजनेमध्ये पैसे मिळणार आहेत का नाही मिळणार हे तुम्हाला आता समजून येणार आहे। त्यासाठी प्रत्येक महिलांनी नक्की हा स्टेटस पाहून घ्या। शेवटचा हा जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओवरती क्लिक करा आणि पूर्ण डिटेल्स माहिती नक्की पाहून घ्या। धन्यवाद। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।